अखेर श्रीकृष्णगिरी मांडवा येथे गवळी समाजाच्या वतीने आमरण बेमुदत उपोषण असताना संगमबौद्धिशी संघटनेच्या माध्यमातून या गावाला रस्ताही नसल्याने कुठल्याही प्रकारचा रस्ता नसल्याच्या कारणाने या गावातील गवळी समाज बांधवांचे असंख्य वेदना त्यांना सोसाव्या लागत होत्या। त्यांच्याकरता जगण्याचा जो पर्याय आहे हाच उरलेला नव्हता, परंतु संगमबौद्धिशी गवळी समाज संघटनेच्या माध्यमातून श्रीकृष्णगिरी हे गाव दत्तक घेतल्याच्या नंतर त्या गावाला आपण पाहत आहोत 31 डिसेंबर 2024 पासून उपोषण सुरू आहे। आज दिनांक 8 जानेवारी 2025 चालू आहे। मात्र येथे शासकीय कामाला पण सुरुवात झालेली आहे। गावाला जोडणारा मुख्य रस्त्याचं काम पण सुरू झालेलं आहे। आपण पाहता संगमनेर नेटवर्क यवतमाळ महाराष्ट्र इंडिया बातमीपत्र यवतमाळ इथून जिल्हा प्रतिनिधी सह। याच्यात विचार करण्याला कसं आहे का 78 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळायला झालेले आहे, परंतु आजवर या गावाला रस्ता का झाला नाही व का करण्यात आला नाही हा इथं सर्वात मोठा प्रश्न होता। परंतु इथं आपल्याला पाहायला मिळते की वारंवार याच गावातील काही गवळी समाजाचा विरोध गावकऱ्यांनाच होता, त्यामुळे रस्ता झाला नाही। परंतु शेवटी संघटना तर संघटना आहे आणि पाटील साहेबच आहे। एकदा हटले की हटले, त्यांना पाहिजे म्हणजे पाहिजे आणि त्यांना जे पाहिजे ते कोणत्याही पद्धतीने हो किंवा कोणत्याही माध्यमातून हो ते करून घेतल्याशिवाय सोडत नाही। आत्ताच आपण ह्या सर्व संदर्भात इथं काही गावकरी सुद्धा आहे, जेसीबी पण चालू आहे आणि 5 मीटर रस्त्याचं काम झाल्याचं पण आपल्याला पोहोचवायचं दिसते। आम्ही तुम्हाला आमच्या स्क्रीनवरती झूम करून दाखवण्याचे सुद्धा प्रयत्न करतोय। दोन्ही साईडनं अशा नाल्या करण्यात आलेला आहे, जेसीबीच्या माध्यमातून सध्या रस्त्याचं काम चालू झालेलं सुद्धा आपल्याला इथं दिसत आहे। इथे काही स्थानिक गावकरी आहे, आपण त्यांना पण थोडंसं विचारण्याचा प्रयत्न करू। आपलं नाव काय आहे? मधुकर भट। मधुकर भट, किती वर्षापासून या गावात राहता? पिढीन पिढी गेली। आतापर्यंत रस्ता झाला नाही, आता कसं वाटतं रस्त्याचं काम चालू झालं तर? बरं वाटत म्हणजे तुमच्या अध्यक्षानं ग्रामशोकाला मारलं त्याच्यामुळे झालं का? तुमचं काय म्हणणं आहे या रस्त्या संदर्भात? खूप आनंद आहे आपला। आनंद आहे का? मग संगमबौद्धिशी गवळी समाज संघटनेच्या माध्यमातून झालं का गावकऱ्यांच्या माध्यमातून झालं? संगमबौद्धिशी गवळी समाज संघटनेच्या माध्यमातून म्हणजे संघटनेच्या माध्यमातून झालं। आपलं नाव करू शकाल? दिलीप नागोरावजी साठे। काय म्हटलं जोरात सांगा? दिलीप नागोरावजी साठे। दिलीप नागोरावजी साठे इथलेच का प्रॉपर? का नवीन आलेलं आहे? नाही नाही, बरं, हे जे रस्त्याचं काम चालू झालेलं आहे तुम्हाला काय वाटत आहे? मनाला कसं वाटत आहे? आनंद वाटत आहे। आनंद वाटत आहे म्हणजे तुमचा जे रोजचा त्रास होता तो कमी झाला असं म्हणायला काही हरकत नाही आहे। काही लोकांमध्ये चर्चा आहे तुमच्या अध्यक्षाला वगैरे अटक केलेलं आहे, जेलात आहे, असं काही आहे का? नाही ना। मग अध्यक्ष कुठे आहे? काही अध्यक्षाबद्दल सांगू शकता का? माहिती आहे पण मी त्यांच्याबद्दल काही सांगू शकत नाही। काही सांगू शकत नाही, ठीक आहे ठीक आहे। दादा आपलं नाव काय आहे? धनराज बाजीराव साठे। धनराज बाजीराव साठे, आपण इथे किती वर्षापासून राहता? मग या गावाला गेले 78 वर्ष स्वातंत्र्य मिळालेलं आहे पण रस्ता झालेला नाही, तुमचं काय म्हणणं आहे? रस्ता आज चालू आहे, आज कसं वाटत आहे तुम्हाला? आनंद वाटत आहे। आनंद वाटत आहे का? आणि या रस्त्यासाठी काय काय संघर्ष करावा लागला नेमका? बरेच काही भरपूर संघर्ष करावा लागला। आता आमच्या कानावर आलेलं होतं तुमचे जे काही अध्यक्ष आहे ते ग्रामशोकाला मारलं त्यांनी आणि पोलीसवाल्यांनी उचलून नेलं, ते अटकेत आहे, जेलात गेलेले आहे, असं काही आहे का? नाही, तसं काहीच नाही। मग अध्यक्ष कुठे आहे ना? कुठे आहे? आहे म्हणजे जेलात वगैरे नाही पण अध्यक्ष आहे, तुम्हाला माहिती आहे। बरं, जिथं कुठं असतील ते सुखरूप आहे का? त्यांची प्रकृती सुद्धा बिघडली होती, लोकांचं असं म्हणणं पडलं होतं तशी बिघडूनच आहे पण म्हणजे हॉस्पिटलला भरती आहे? हॉस्पिटलला भरती आहे का? कोणत्या हॉस्पिटलला सांगू शकता? ते नाही सांगू शकत, म्हणजे दवाखान्यात भरती आहे। ठीक आहे ठीक आहे, चालेल। चला आपण उपोषणस्थळी पण जाऊन बघू आणि त्यांची पण प्रतिक्रिया घेण्याचं काम करू। आणि पण एक म्हणायला हरकत नाही, जे अध्यक्ष महोदय मान्य श्री दिगंबर भाऊ टी आर राऊतडे पाटील यांनी जे सुरुवात केली होती, या गावाला येऊन भेट दिली होती, त्यानंतर संगमनेर टीव्ही चॅनलच्या माध्यमातून सर्व पाठपुरावा करण्यात आला होता आणि इथून मोजणी सुद्धा करून घेण्यात आली होती। आपण आपल्या मोबाईल टीव्हीच्या स्क्रीनवरती पाहू शकता ही सर्व प्रक्रिया त्यांनी करून घेतली होती। परंतु या रस्त्याचं श्रेय भरपूर लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कोणालाही जमलं नाही। शेवटी या गावाचा विकास करण्याकरता नाही ते पाऊल उचलावं लागलं आणि 31 डिसेंबर 2024 पासून लोक नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीची करतात, परंतु DTR पाटील सर यांनी नवीन वर्षाची सुरुवात उपोषणापासून केली आणि एका गावाला न्याय देण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आपण जर आमच्या संगमनेर टीव्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब जरूर करा। तसेच आपल्या भागातील असलेले बातमीपत्र आमच्या संगमनेर टीव्ही या चॅनलवरती व्हॉट्सअपला पाठवू शकता। गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची सुरुवात करण्याकरता JCB आली असता गावकऱ्यांचा हर्ष उल्हास आनंद हे आपल्याला दिसतो आणि JCBची पूजा करताना श्रीकृष्णगिरी येथील गवळी समाज बांधव आनंदाने पूजा करताना सुद्धा आपल्याला दिसत आहे। इथून तर आतमध्ये जाते ते तसं ते आतमध्ये गेली दादा लावा त्या झाडाला लावा ना इथे टाका तुला एक मिनिट सर आंबे घेऊ नको किती मध्ये आपण आता 71 मध्ये 71 शेवटा सर्व नंबर त्याच्यावर आपण 71 च्या शेवट मध्ये
ते वरी यायचे काय ही वरीपासून 135 मीटर टाकून घेऊ आपण. हो. मग तिथं गोटा काढून घेऊ म्हणजे कधी आयुष्यात झालं चालते चालते. हा ते करून तसं आता करून थांबू घेऊ. आपण. म्हणजे इथून आपल्या